पवित्र भगवाध्वज आणि स्वयंशोक बंधूंनो, आज आपण दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करतो आहोत. याआधी आणखीन एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे पहिला अध्याय हा प्रस्तावनेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे तत्वज्ञानाचा कुठलाही भाग त्या अध्यायात नाही. दुसऱ्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायापर्यंत निरनिराळे विषय मांडलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत कुठलाही एक अध्याय निवडून त्याचं अध्ययन जर आपण परिपूर्ण केलं आणि त्याप्रमाणे आम्ही आचरणात बदल केला तर त्या अंतिम तत्वापर्यंत म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. ही गीतेची रचना सुरुवातीलाच आपल्याला माहिती व्हावी म्हणून मी या ठिकाणी सांगितलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा. आज आपण दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करतो. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्य उवाच मधुसूदन. अशा प्रकारे भीतीने व्याप्त झालेल्या त्या अर्जुनाला जे विषाद करीत आहेत आणि अश्रूने भरलेले डोळे असल्यामुळे ज्यांना समोरचे काही दिसत नाही, अशा अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण मधुसूदन पुढील प्रमाणे बोलले. आता या ठिकाणी दोन गोष्टीचा विचार केला पाहिजे. तो म्हणजे या ठिकाणी मधुसूदन असं भगवंताचं विशेषण आहे, विशेष नाम आहे. तर मधु नावाच्या दैत्याला त्यांनी मारलेलं आहे. म्हणजे यदा यदा हि धर्मस्य हे शेवटच्या 4थ्या अध्यायात सांगितलं, पण त्याच्या आधी मधुसूदन या नावामधूनच असं सांगायचं आहे की मी जे जे दुष्ट आहेत, जे जे मानवतेचे शत्रू आहेत, जे जे अतिरेकी आहेत, त्यांना संपवण्याचं काम मी माझ्या जीवनात केलंय. नरकासुराला संपवलं, जरासंधाला तुमच्या माध्यमामधून संपवलं. यांना संपवण्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे? धर्माचं रक्षण व्हावं असं आहे. बऱ्याच वेळा अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की जरासंध दुष्ट आहे म्हणजे काय आहे? त्यांनी जर स्वतःच्या बळाच्या आधारावर 86 राजांना जिंकून कैदेत टाकला असेल तर तो त्याचा पराक्रम आहे, क्षत्रिय आहे तो. पण हे आम्ही लक्षात घेतलं नाही की मानवतेचा तो शत्रू आहे. कसा? तर त्यांनी 100 राजांना, सूर्य आणि चंद्रवंशातल्या 100 राजांना कैद करून त्यांचा नरमेध करायचा ठरवलं होतं. म्हणजे एकाच वेळेला त्या 100 राजांना बळी द्यायचं ठरवलं होतं. इतका तो मानवतेचा शत्रू होता. भीमानी ज्यावेळा मारलं त्यावेळा त्याच्या कैदेत 86 राजे होते. म्हणजे अजून 14 राजे पकडण्यात जर तो यशस्वी झाला असता तर 100 राजांचा त्यांनी नरमेध केला असता. त्या सगळ्यांना एकाच वेळा बळी दिला असतं. म्हणजे तो मानवतेचा शत्रू होता, हे आपल्याला यावरून लक्षात येईल. नरकासुराची गोष्ट आणखीन काही वेगळी नाही. त्याने सुंदर सुंदर दिसणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत अशा 16,100 स्त्रियांना अटक केलेली होती, कैदेत ठेवलेलं होतं. म्हणजे तोही मानवतेचा शत्रू होता. एक स्त्रियांच्या वरचा शत्रू होता तर दुसरा हा राजांच्या वरचा शत्रू होता. आणि केवळ शत्रू नव्हता तर मानवतेला कलंकभूत, मानवतेमध्ये जे सांगितलंय की सर्वाभूती एकच ईश्वरी तत्व असल्यामुळे सर्वांना समान वागणूक मिळावी, ही वागणूक देणारे हे नाहीत. आणि त्याशिवाय मधुसूदन या नावामधून मधु नावाच्या दैत्याला मी मारलंय. म्हणजे दुष्टाचा संहार करण्याचं काम मी आजपर्यंत घेतलेलं होतं. तू म्हणाला, तू विनंती केलीस म्हणून मी तुझ्या रथावर सारथ्य करायला बसलोय, नाही तर मीच या सगळ्यांना मारलं असतं. सांगायचं तात्पर्य, तू मारणार नसशील तरी हे यातले कोणी जगणार नाहीत, कारण यांना जगू द्यायचं नाही हे मी ठरवलेलं आहे.
असाही एक भाव यामधून व्यक्त होतो. हे आपल्याला लक्षात येईल. संजयाने सांगितलेलं आणि संजयाने वापरलेलं जे विशेषण आहे या अर्थाने अत्यंत महत्वाचं आहे. भगवंतानी अर्जुनाला काय म्हटले हे पुढील श्लोकात, आता पुढील श्लोकात पाहूया. कुतस्त्वा कस्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तीर करम अर्जुन. हाही श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. हे अर्जुन, या अशा विषम प्रसंगी तुला ही भीती कोठून उत्पन्न झाली? श्रेष्ठ पुरुष सेवन करीत नाहीत अशा प्रकारच्या गोष्टीमुळे तुला स्वर्गाचीही प्राप्ती होणार नाही आणि तुझी अपकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी अनार्य शब्द आलाय आणि अर्जुन हा आर्य आहे. मूळ मुद्दा इथं आम्ही लक्षात घेतला पाहिजे. कृण्वन्तो विश्वम आर्यम अशी आमची मूळ घोषणा आहे. आम्ही जगाला आर्य करायला निघालेलो आहोत. आता लक्षात घ्या, वंश कोणाचाही बदलत नाही. मग आर्य कसं करायचं? तर मुळातच आर्य हा शब्द वंशवाचक नाही. आर्य हा शब्द गुणवाचक आहे आणि आर्य या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानी, उधारलेला, धर्माप्रमाणे वागणारा, सर्वांशी समान वागणूक देणारा याला आर्य म्हणतात. याचाच अर्थ अनार्य किंवा द्रविड हा कुठलाही वंश नाही. अनार्य या शब्दाचा अर्थ आर्यच्या विरुद्ध, जो अज्ञानी, अडाणी, धर्म मानत नाही, मनाला येईल तसं वागतो, अशा अडाणी व्यक्तीला अनार्य म्हणतात. ज्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही त्याला अनार्य म्हणतात. आणि म्हणून भगवंताने या ठिकाणी अर्जुनाला हेतू पुरस्सर अनार्य हे विशेषण लावून सांगितलं की तू अनार्यासारखा म्हणजे अडाणी माणसासारखा वागू नको, ज्ञानी माणसासारखा वाग. हे या ठिकाणी या श्लोकामधून भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. हे आपल्याला लक्षात येईल. पुढचं लक्षात घ्या. पुढचाही श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. क्लैब्यम मास्मगण पार्थ नैव तत्व उपपद्यते शूद्रम हृदय दौर्वर्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हे पृथ्वीनंदन, पृथानंदन अर्जुन, तू नपुसकत्वासारखा नपुसत्वाचा अंगीकार करू नकोस. तुझ्यासाठी हे योग्य नाही. हे परंतप अंधकरणातील या तुच्छ दुर्बलतेचा त्याग करून युद्धासाठी उभा राहा. या श्लोकामध्ये अर्जुनाला पार्थ हे विशेषण वापरलंय. भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला सर्वात जास्त कोणतं विशेषण वापरलं असेल, कोणत्या नावाने भगवंत त्याला हाक मारत असतील तर ते नाव आहे पार्थ. एकंदरीत गीतेमध्ये अर्जुनासाठी 38 वेळा पार्थ या नावाचा उल्लेख भगवंतानी केला आहे. त्यानंतरचं दुसरं विशेषण आहे ते म्हणजे कौंतेय. हे सुद्धा 24 वेळा आलेलं आहे. आता या ठिकाणी हे विशेषण वापरण्याच्या पाठीमागची भगवंताची भूमिका आली ही लक्षात घेतली पाहिजे. हे अर्जुना, तू जसा धर्माने वागणारा न्यायी आहेस म्हणून तुझ्यावर माझं प्रेम आहे, त्याचबरोबर तू माझ्या आतेचा मुलगा आहेस म्हणजे आते भाऊ आहेस म्हणूनही तुझ्यावर माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे प्रेमाचा आणि जवळचा संबंध दाखवित असताना कौंतेय हे नाव त्यांनी विशेषत्वाने अनेक वेळा वापरले. मी सांगितलं आता की 38 वेळा वापरलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की आमच्याकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं म्हटलेलं आहे. तर आई ही पहिली गुरु आहे आणि आईची आज्ञा मोडता कामा नये हा यामधून द्यायचा संदेश आहे. मग आईची आज्ञा काय आहे ही आपल्याला लक्षात घ्यावं. म्हणून उद्योग पर्वातला एक प्रसंग या ठिकाणी मी उद्धृत करतो. भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या सभेत धृतराष्ट्राला उघडा पाडून दुर्योधन हा माझ्या दृष्टीने जसा वध्य आहे तो समाजाच्या दृष्टीने सुद्धा कसा वध्य आहे हे
समाजाला दाखवून दिलं आणि जवळजवळ युद्ध त्या ठिकाणी निश्चित झालं. त्यानंतर ते कुंती आत्याला भेटायला गेले. ती विदुराच्या घरी होती आणि कुंतीने पांडवांसाठी एक निरोप पाठवला आणि एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट या ठिकाणी थोडक्यात आपल्या समोर मांडतोय. एक विदुला नावाची विदुषी आहे, क्षत्राणी आहे. तिचा मुलगा जो आहे त्याचं नाव संजय आहे आणि हा संजय युद्धावर गेला, त्याचा पराभव झाला आणि तो राजधानीत प्रवेश करू लागला. त्यावेळेला आई राजधानीच्या प्रवेशद्वारासमोर उभी राहिली, कारण तिला आधीच वार्ता आली होती की युद्धात पराभव झालाय आणि संजय पळून येतोय. ती राजधानीच्या त्या मुख्यद्वाराजवळ उभी राहिली आणि संजय आल्यानंतर त्याला सांगितलं, एक तर विजय संपादन करून यायचं, नाहीतर तिकडे युद्धामध्ये धारातीर्थी पडायचं. क्षत्रियांसाठी याच्यापेक्षा तिसरा कुठलाही मार्ग नाही, जा युद्धावर. त्यावेळा संजयाने त्या आईला विशेषण जे वापरली ती मी सांगत नाही, पण दुष्ट आहेस, कलुषित आहेस वगैरे वगैरे विशेषण त्यांनी आपल्या आईसाठी वापरली. पण आईच्या हातात होती ती त्या ठिकाणी असलेली राजमाता होती. तिने आपल्या पुत्राला राजधानीत येऊ दिलं नाही, परत युद्धावर पाठवलं. संजयाला नाईलाजाने युद्धावर जावं लागलं, पण त्याने तिकडे जाऊन पराक्रम केला आणि पुन्हा तो विजयी आला. मग आईने त्याचं फार मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं. ही कथा सांगून कुंती मातेला काय सांगायचं हे आपल्या लक्षात आलं असेल की युद्धातून परत यायचं नाही. त्या ठिकाणी एक तर शत्रूचा नाश करायचा किंवा आपण धारातीर्थी पडायचं, हाच क्षत्रियांची योग्य धर्म आहे. हे कुंती मातेच्या या निरोपावरून आपल्याला लक्षात येईल.